नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी के सह फ्रॉम के कॉमर्स अकॅडमी नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, फायनली ज्या गोष्टीचा आपण वेट करत होतो बऱ्याच वेळेपासून, बराच म्हणजे ही एक्झाम 9 वर्षानंतर आली मुलांनो. हा ट्रान्सको LDC दॅट इज लोअर डिव्हिजन क्लर्क फायनान्स अँड अकाउंट्स. मुलांनो, एक्झामला जात आहे, काही छोट्या छोट्या गोष्टी सांगतोय, लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, जे काही मुलं पहिल्यांदा एक्झाम देत असेल त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. मुलांना तुमच्यासाठी जो पण रिपोर्टिंग टाइम दिला त्याच्या हाफ अवर आधी जा. तर का बरं आधी जायचंय मुलांना? आपण आपली बॉडी रिलॅक्स असते. डायरेक्ट वेळेवर पोहोचलो ना आपण, पॅनिकनेस, आपण दमलेलो आहे, पळत पळत गेलेलो आहे, मग एक्झाम, तसं नको व्हायला. हाफ अवर आधीचा डोकं शांत ठेवा. दुसरी गोष्ट, तुम्ही जेवढा स्टडी केला आहे ना मुलांना, तेवढ्याच समाधानी राहा. तो प्राप्त है वही पर्याप्त है. आता राहिलेल्या वेळेमध्ये खूप काही चमत्कार, खूप काही अभ्यास करायचा आहे, खूप काहीतरी करायचं आहे, असं काही एक्सपेक्ट करू नका. जेवढा स्टडी होतोय, जेवढा शक्य आहे तेवढा करा, पण त्याच्यात समाधानी राहणं इम्पॉर्टंट आहे. जे टॉपिक माझे हे नाही झालं, ते नाही झालं, ते नाही झालं, हा डोक्यातून विचार काढून टाका. जेवढं झालंय, मला जे येतं ते एक्झामला येतं, हा ॲटिट्यूड ठेवा आणि डेफिनेटली तुमचा 100% द्या. थर्ड पॉईंट मुलांनो, हॉल तिकीटवर कोणी रीड केला असेल का नाही सर्वांनी माहीत नाही. जस्ट एक पॉईंट सांगतो मुलांनो, तुमचा ID प्रूफ ओरिजिनल सोबत झेरॉक्स घेऊन जा आठवणीने. ठीक आहे, त्यांनी स्टॅपल वगैरे करायला लावलेलं आहे. हां, सगळ्यात महत्त्वाचा विषय फोटोग्राफ. तुमचा ओरिजिनल फोटोग्राफ घेऊन जा, तिथे स्टिक करावं लागणार आहे. ठीक आहे, फोटोग्राफ डायरेक्ट स्टिक करून घेऊन गेलं तरी चालेल. कलर फोटोग्राफ, पासपोर्ट फोटो साईज आणि सोबत ID प्रूफ हे कॅरी करा. ठीक आहे, ID प्रूफ आणि ID प्रूफची झेरॉक्स पण असू द्या, सेफर साईड. आणि मुलांनो, डेफिनेटली फर्स्ट शिफ्ट, माझं स्वतःचं फर्स्ट शिफ्टमध्ये पेपर आहे आणि फर्स्ट शिफ्टमध्ये स्टुडंट्स भेटतीलच. तर त्याचा जो पण रिव्ह्यू येईल, पेपर एक्झाम हॉलच्या बाहेर आल्या तुम्हाला लगेच अपडेट दिलं जाईल, सो दॅट नेक्स्ट जे शिफ्टवाले स्टुडंट आहेत त्यांना त्याची हेल्प होईल. मुलांनो, ही एक्झाम 9 वर्षानंतर आलेली आहे. आपल्या पॅरेंट्सचे खूप सारे स्वप्न आहेत. आपलं यंग एज आपण याच्यासाठी सॅक्रिफाईस करतो आहे. एज वाढत चाललं आहे, आपण एक्झाम्स देतो. बस डोक्यात एकच ठेवायचं आहे, ही एक्झाम मला ही पोस्ट काढायची आहे आणि ह्या पोस्ट काढण्यासाठी 120 मिनिटाचे पूर्ण 120 × 60 जसं मी बोललो 7200 सेकंद मी पूर्ण डेडिकेट करणार आहे. त्याच्यानंतर रिझल्ट काय राहील तो विषय सोडून द्या. यू शुड डू युअर बेस्ट, गॉड विल डू द रेस्ट. काही गोष्टी त्याच्यावर सोडून द्या, पण ते 7200 सेकंद कोणावरच नका सोडू, ते फक्त तुमच्यावर सोडा, तुमच्या स्वतःवर. आणि मुलांनो, जस्ट एक इम्पॉर्टंट पॉईंट, जसं मी बोललो तो प्रत्येक 10 क्वेश्चन नंतर कुठेतरी टायमरकडे लक्ष ठेवा. डिजिटल वॉच, स्मार्ट वॉचेस जर कोणी घालून गेलं, ते समजा बॅन अवॉइड केलं, ते अलाउड नाही आहे वगैरे, मग आता माझं कसं होईल, मला टाईम बघता येणार नाही. मुलांना, समोर क्लॉक कंटिन्युअस चालू असते. तुमच्या डिजिटल स्क्रीनवर, कम्प्युटर स्क्रीनवर कंटिन्युअस क्लॉक दिसत आहे, त्याच्यावर वॉच ठेवा. ठीक आहे ना, वॉच कोणाकडे आहे, नाही आहे, बंद पडली, अशा खूप साऱ्या गोष्टी होतात. आणि वॉटर बॉटल, ट्रान्सपरंट वॉटर बॉटल असेल तर कॅरी करा, पूर्ण बॉटल ट्रान्सपरंट पाहिजे. ठीक आहे, ब्लँक पेपर तिथं दिला जातो सॉल्विंगसाठी. पेन पाहिजे फक्त, ब्लँक पेपर ते परत घेऊन टाकतील. कॅल्क्युलेटर वगैरे अलाउड नाही आहे. डिजिटल डिव्हायसेस सर्व एक्झाम हॉलच्या बाहेरच आपल्याला ठेवावे लागतात. सो तेवढी काळजी घ्या आणि एक्झाममध्ये put your 100%, have a positive attitude. Definitely you should do your best, God will do the rest. विश्वास ठेवा त्याच्यावर आणि स्वतःच्या मेहनतीवर. विश यू ऑल द बेस्ट मुलांनो. लेट्स सी, पुढचे अपडेट पण आम्ही देऊच, पण एक्झाम संपेपर्यंत परत एकदा सांगतोय, 10 वेळा सांगितली गोष्ट गोष्ट, परत एकदा सांगतोय, ही एक्झाम परत येणे नाही. आपल्या पॅरेंट्सचे स्वप्न लक्षात ठेवा, आपले ड्रीम लक्षात ठेवा, आपले ड्रीम पोस्ट लक्षात ठेवा, आपल्याला करिअर सेट करायचं लक्षात ठेवा. विश वी हॅव टू स्टार्ट फ्रॉम समवेअर. मुलांनो, हीच ती वेळ आहे. सो विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.